प्रश्न पहा. पहिला प्रश्न आहे, 1958 साली भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? तर पहा 1958 साली विचारलेलं. तर पहा खालील ऑप्शन दिले, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा. तर पहा 1958 साली भारतरत्न हा गौरव कोणाला मिळाले होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. कोणाला? महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न गणिताचा प्रश्न आहे. पहा, दोन भावंडाचे आजचे वयाचे गुणोत्तर किती आहे? 4:5. किती आजचे किती सांगितलं आहे? 4:5 आहे. आणखी 10 वर्षांनी त्याचे वयाचे गुणोत्तर 6:7 होईल. तर मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय किती? तर पहा अशा उदाहरणांमध्ये काय करायचं, आपल्याला काय विचारलं आहे? मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय विचारले आहे. किती? मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय विचारले. तर पहिले काय करायचं, छोटा आणि मोठा. तर छोटाला पण सी देऊन शॉर्टमध्ये सी आणि मोठाला एम शॉर्टमध्ये. तुम्ही कसं देता तुम्ही तुमच्या मताने पहा. तर मी छोटाला सी देऊन दिलं आणि मोठाला एम म्हणून देऊन दिलं नाव. आता काय विचारलेलं पहा, दोन भावडांचे आजच्या वयाचे गुणोत्तर. आजचे वय किती दिलं आहे? 4:5. किती? 4/5 बरोबर आहे. आणि 10 वर्षांनी त्याच्या वयाचे गुणोत्तर किती होणार? 6:7. हे 10 वर्षानंतर बरोबर आहे. आता काय करायचं, समोर मांडूया आपण. हे एवढं सोडून द्या. आता समोर मांडण्यासाठी काय करायचं आहे, आता 10 वर्षानंतर मांडून घ्या. 10 कंसामध्ये 6 - 7 एवढं मांडून घ्या. आता इथं काय करा, तुम्ही तिरपा गुणाकार करा. पहा 7 चोक 28, इथं 28 मांडून घ्या. मायनस 6 पंच 30, इथं 30 मांडून घ्या. आता पहा डायरेक्ट इथं पहा 7तून 6 गेले 1 उरतात. आता हे कंस निघाला म्हणजे इथं गुणाकार कंचे भागून नियमानुसार. तर 10 गुणिले 1 किती? 10 होणार. इथं मांडू आपण खाली. 10 गुणिले 1 म्हणजे 10 भागेला. आता पहा खाली आहे भागेला, हे चिन्ह आपण इथं दिलं आहे खाली. आता पहा 30तून 28 गेले, 30तून 28 गेले किती राहतात? 2. हे एवढे कट झालं समजा आपल्या एवढं. आता हे पुढची स्टेप पाहूया. 5 × 10 किती उरले? 5. हे 5 उरले. आता आपल्याला काय विचारलं आहे? मोठ्या भावाचे वय, म्हणजे मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय. इथं पहा मोठ्या भावाचे वय किती दिले होते? 5. इथं छोटे सी आणि एम केलं होतं ना. इथं मोठ्या भावाचे किती? 5 केलं होते. तर 5 गुणिला हे उरलेले आपले 5 × 5 = 25. आता काय विचारलं? 15 वर्षानंतर. इथं प्लस करून द्यायचे 15 प्लस केल्यावर किती झाले? हे 40. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? सी. म्हणजे मोठ्या भावाचे 15 वर्षानंतरचे वय किती येणार आहे? 40 येणार आहे. किती? 40 येणार आहे. पाहून घ्या तुम्ही तुमच्या मताने तुम्ही कसं सोडवता हे गणित. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न पहा. महात्मा फुलेंच्या 1855 साली लिहिलेल्या तृतीयरत्न या नाटकाच्या मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित होती? महात्मा फुलेने 1855 साली लिहिल्या कोणते? त्रिरत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आधारित होती. कशावर आधारित होती? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर ब्राह्मणी मूर्तिपूजेवर. कशावर आधारित होती? ब्राह्मणी मूर्तिपूजेवर आधारित होती त्रिरत्न. कशावर आधारित होती? ब्राह्मणी मूर्तिपूजेवर आधारित होती तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मॅरेज ऑफ हिंदू विडोज या ग्रंथ कोणी लिहिला? तर पहा मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर कोणी लिहिला मॅरेज ऑफ हिंदू विडोज? तर ईश्वरचंद्र विद्यासागर. कोणी लिहिला? ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रपती आपला राजीनामाचे पत्र कोणाला संबोधून देतात? तर पहा भारताचा राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला संबोधून देतात? तर भारताचे उपराष्ट्रपती.
कोणाला? भारताचा राष्ट्रपती हा आपला राजीनामाचे पत्र भारताचे उपराष्ट्रपती यांना संबोधून देतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे गणिताचा प्रश्न आहे. पहा काय विचारलं आहे. एका रांगेत दिशा समोरून 10वी आहे म्हणत आहे आणि मागून 8वी आहे. तर सीता रांगेच्या मध्यभागी असल्यास तिचा क्रमांक किती आहे? तर आपल्याला सीताचा क्रमांक काढायचा आहे. तर पहा इथं काय करायचं आहे, काय विचारलं आहे पहा. एका रांगेत दिशा किती समोरून किती 10वी आहे, तर 10 मांडून घ्यायचे आणि मागून किती आहे 8वी, तर 8 मांडून घ्यायचे, -1 करून द्यायचं. किती झाले? 10 आणि 8 18 आणि 1 मायनस तर 17. तर पहा 17चा असं फोड करा की बेरीज. पहा 17ची फोड करा. इथं काय करू आपण, समोर 8 लिहून घेऊ. 8 आणि मागे 8 किती झाले? हे 8 आणि 8 16 आणि मधात 1 17. बरोबर आहे. 8 आणि 8 16 म्हणजे याचा 17चा आपल्याला फोड करायचा आहे. 8 आणि 8 16 आणि 1 मधात 1 17 म्हणजे हे 1 म्हणजे 9वा क्रमांक. तर पहा आपलं उत्तरच 9 येणार आहे. कारण की पहा 8 आणि 8 16 आणि 1 17 हे 17चा फोड केला आहे. तर इथं काय विचारलं आहे, सीताचा रांगे मध्यभागी असल्यास तिचा क्रमांक किती? तर तिचा क्रमांक आहे 9 आहे. सीताचा मध्यभागी आहे तर सीताचा क्रमांक 9 येणार, म्हणजे आपला ऑप्शन आहे डी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राम एका रांगेत समोरून 7वी व मागून 8वी, 7वा किंवा 8वा आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? इथं विद्यार्थी संख्या पहा. पुढचं जे मागचं जे गणित होतं ते वेगळं होतं. आता इथं पहा काय विचारलं आहे, एकूण विद्यार्थी संख्या विचारली आहे. काय आहे? राम एका रांगेत समोरून 7वा आहे आणि मागून 8वा आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या विचारली आहे. मागच्या गणितामध्ये काय विचारलं होते, मध्यभागी सीताचा क्रमांक किती आहे. आता इथं एकूण विद्यार्थी संख्या विचारली. तर पहा राम एका रांगेत समोरून 7वा आहे आणि मागून 8वा आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे. समोरून किती आहे 7 प्लस 8 करून द्यायचे आणि -1. इथं पहा 7 आणि 8 किती होतात 15 आणि हे -1 किती झाले 14. आपलं उत्तर येणार आहे 14. एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 14 आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कुठे कार्यरत आहे किंवा कुठे आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर पहा खालील ऑप्शन दिलं आहे, तुम्ही सोडून पहा. कुठे आहे? फिलिपाईन्स. कुठे आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र? फिलिपाईन्स या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पहिली आशिया क्रीडा स्पर्धा ब्रॅकेट इथे झाली. तर पहा पहिली आशिया क्रीडा स्पर्धा कुठे झाली? तर दिल्ली. कुठे? दिल्ली या ठिकाणी झाली. पहिली आशिया क्रीडा स्पर्धा कुठे झाली? तर दिल्ली या ठिकाणी झाली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वर्षापर्यंत भारतात TB मुक्त करण्याचे सुधारित लक्ष्य भारत सरकारने ठेवले आहे? तर पहा कोणत्या वर्षापर्यंत भारतात TB मुक्त करण्याचे सुधारित लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे? तर 2025पर्यंत. कधीपर्यंत? 2025पर्यंत. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, राम 3 मीटर दक्षिणेकडे चालला. काय म्हणतात? राम 3 मीटर दक्षिणेकडे चालला. नंतर तो डावीकडे वळून 50 मीटर चालला. पुन्हा तो डावीकडे वळून 30 मीटर चालला. तर तो आरंभस्थानापासून किती दुरीवर आहे म्हणत आहे. तर पहा काय विचारलं आहे, पहिले काय करायचं आहे, राम 3 मीटर दक्षिणेकडे, हे 3 मीटर दक्षिणेकडे चालला. नंतर तो डावीकडे, कुठे? डावीकडे वळून, हे त्याची डावी बाजू. पहा डावीकडे किती म्हणत आहे 50 मीटर चालला. आता पहा पुन्हा तो डावीकडे, इकडे उजवी आहे, इकडे डावीकडे 30 मीटर. सॉरी इथं 30 पाहिजे होतं, इथं चुकलं आपलं, 3 झालं आहे 30 मीटर. इकडे 30 मीटर. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर तो आरंभस्थानापासून किती दुरीवर आहे. तर पहा इथे तर इथपर्यंत किती दुरी आहे, तर 50. किती? 50. खाली 50 आहे म्हणजे वरीसुद्धा 50 येणार.
म्हणजे 50 मीटर एवढे दुरीवर आहे. आपलं उत्तर कोणतं आहे ना, डी, 50 मीटर. पुन्हा एक वेळा सांगतो, पहा इथं काय मिस्टेक झालं, इथं 3 मीटर झाले, हे तुम्ही दुरुस्ती करून द्या. इथं 30 मीटर आहे. राम दक्षिणेकडे 30 मीटर चालतो, हे 30 लिहून घ्या. नंतर तो डावीकडे वळून 50 मीटर चालतो. नंतर पुन्हा तो डावीकडे वळून 30 मीटर चालतो. तर आपला प्रश्न काय म्हणतात, तर तो आरंभस्थानापासून किती दुरीवर आहे. पहा इथे ते इथपर्यंत तो किती दुरीवर आहे, किती आहे हे 50. तर आपलं उत्तर ना डी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, येणार असेल तर येईन बाबळा या वाक्यात केवळ प्रयोगी अवयव ओळखा. तर पहा यामध्ये केवळ प्रयोगी अवयव कोणता आहे, तर बापडा. कोणते आहे, बापडा. याला काय म्हणणार, व्यर्थ उद्गारवाचिक अवयव. बापडा हे व्यर्थ उद्गारवाचिक अवयव आहे. जसे उदाहरणार्थ म्हणे, आपला, बेटे हे व्यर्थ उद्गारवाचक अवयव आहे. म्हणजे आपलं हे बापडासुद्धा आहे. म्हणजे उत्तर येणार बापडा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, दगडावर केलेले कोरीव काम या शब्दाचा समूहात एक शब्द सुचवा. म्हणजे दगडावर केलेले कोरीव काम याला काय म्हणतात. तर पहा खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा दगडावर केलेले कोरीव कामला काय म्हणतात, शिल्प म्हणतात. काय म्हणतात, शिल्प असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, निरर्थक या विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरर्थक या विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणत आहे. निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर अर्थपूर्ण आहे. काय आहे, अर्थपूर्ण. निरर्थक याचा विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्णक आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शब्द पोर्तुगीज शब्द नाही विचारले. तर पहा खालील काय शब्द दिले आहे, त्यामधले पोर्तुगीज शब्द कोणते नाही असे विचारले आहे. तर पहा हापूस हे पोर्तुगीज शब्द आहे. लोणचे हे सुद्धा पोर्तुगीज शब्द आहे. लिंबू हे सुद्धा पोर्तुगीज शब्द आहे. फक्त पेशवा हे पोर्तुगीज शब्द नाही. पेशवा हे फारसी शब्द आहे. फारसी शब्द आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, जीवनसत्व B7 चे रासायनिक नाव काय आहे. रासायनिक नाव विचारले आहे B7 चे. तर पहा जीवनसत्व B7 चे रासायनिक नाव काय आहे, तर काय आहे, बायोटीन आहे. काय आहे, बायोटीन आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतो. जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. तर पहा इथं काय करायचं आहे, खूप सोपा प्रश्न आहे. इथं अगोदर काय करायचं आहे, बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात. इथं 2 लिहून घ्यायचे आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी होतात. म्हणजे इथं +1 करून द्यायचे. हे किती झाले, 3. याला वेगळं ठेवून द्या, 3 झाले. आता नंतर पाहूया. आता काय विचारलं आहे पहा, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले. आता पहा 30 प्रश्न, तर 30ला काय करायचं आहे, 30 गुणिले 2, हे 2 गुण मिळतात ना. तर आपण पकडूया 2 गुण मिळाले. 30 प्रश्न बरोबर आहे, 2 गुण मिळाले. हे किती झाले, 60 झाले. बरोबर आहे, 60 झाले. बरोबर आहे. आता इथं पहा 30 प्रश्न सोडून 30 गुण मिळवले. आता हे 60मधून 30 मायनस करून द्यायचे. किती उरले, 30. बरोबर आहे, 30 उरले. आता हे 3ने 30ला भाग देऊन द्यायचे. भाग दिल्यावर पहा 3 उरले किती, 10. म्हणजे आपले 10 हे चुकीचे प्रश्न आहे. आपल्याला काय विचारलं आहे, किती प्रश्न बरोबर आहे. म्हणजे किती प्रश्न, तर प्रश्न किती होते, 30 होते. 30तून 10 मायनस करून द्यायचे. किती उरले, 20. म्हणजे आपले 20 बरोबर आहे. पुन्हा एक वेळा सांगतो, पहा हे 20 म्हणजे बी ऑप्शन बरोबर आहे. आपलं 20 बरोबर आहे. पुन्हा एक वेळा सांगतो कसं केलं आपण. पहा अगोदर काय करायचं, बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण मिळतात, कमी होतं. 1 गुण कमी होतो. तर हे 2 आणि 1 किती झाले, 3. बरोबर आहे. आता एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडून
30 गुण मिळवले. हे 30 गुणीला 2 करून द्यायचे. हे 2 सोडून म्हणतात ना, 30 प्रश्न सोडून. हे किती झाले? 60. आता 30 गुण मिळाले. हे 30 इथं मायनस करून द्यायचे. 30 बरोबर आहे. 30 मायनस केले तर का इथं पहा, हे 3 होते. हे 3ने भाग देऊन द्यायचे. 3 एक 3 उरले किती? 10. म्हणजे 10 प्रश्न आपले चुकीचे आहे. तर उरले किती? 30 प्रश्नातून 20 उरले. 20 उरले म्हणजे 20 प्रश्न आपले बरोबर आहे. उत्तर बी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न खूप सोपा आहे. 5.4 या संख्येचे वर्ग किती? तर वर्ग करण्यासाठी काय करायचं आहे? 5 गुणिला 4 5.4 गुणिला 5.4. तर पहा याचं इथं 5.4 याचा भागाकार केल्यावर गुणाकार केल्यावर किती येणार उत्तर? 29.16. गुणाकार करून पहा 29.16 येतात. तर आपले उत्तर येणार आहे 29.16 म्हणजे सी. कसं करायचं आहे सांगतो मी. पहा अगोदर पहा 5.4 आहे ना, 5.4 आहे. तर अगोदर जे फुलस्टॉप दिले आहे, जे पॉईंट दिले आहे ते काढून घ्या. 5.4 पॉईंट काढले आपण. 5 चोक 20 4 चोक 16 हात चाले 1. 5 चोक 20 आणि 1 21 बरोबर आहे. 0 देऊन द्यायचे. 5 चोक 20 20 0 हात चाले 2. 5 5 25 25 आणि 2 27. आता प्लस करून द्यायचे. 6 1 7 8 9 आणि 2. आता पहा हे 2 आहे म्हणजे 2 घरानंतर पॉईंट देऊन द्यायचे. म्हणजे आपलं उत्तर येणार 29.16 म्हणजे उत्तर सी येणार. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? तर जे जे थॉम्सन. कोणी लावला? जे जे थॉम्सन यांनी लावला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रत्नागिरी ते रायगड दरम्यान कोणता घाट लागतो? तर पहा रत्नागिरी ते रायगड दरम्यान कोणता घाट लागतो? खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. खूप सोपा प्रश्न आहे. केळसी घाट. कोणता घाट लागतो? रत्नागिरी ते रायगड दरम्यान केळसी घाट लागतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अस्तंभा या शिखराची उंची किती मीटर आहे? पहा अस्तंभा या शिखराची उंची किती मीटर आहे? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. किती आहे? 1325. किती? 1325. अस्तंभा हे शिखर कुठे आहे? तर नंदुरबार. कुठे आहे? नंदुरबार या ठिकाणी आहे. अस्तंभा या शिखराची उंची 1325 आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, सीना भीमा या 2 नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर पहा सीना आणि भीमा या 2 नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. कुठे होतं? कुंडळ. कुठे होतं? सीना भीमा या नदीचं संगम आहे कुठे होते? तर कुंडळ या ठिकाणी. कुंडळ कुठे आहे? तर सोलापूर या ठिकाणी. सीना आणि भीमा या नदीचे संगम कुंडळ या ठिकाणी होतं. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, न्यूगिनी हे बेट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. न्यूगिनी हे बेट कोणत्या ठिकाणी आहे? तर पॅसिफिक महासागर. कोणत्या ठिकाणी आहे? पॅसिफिक महासागरमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतीचा वडहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात दिली आहे? तर पहा राष्ट्रपतीचा वडहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर पहा खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कशामध्ये दिलं आहे? 1 2 3 म्हणजे 123. राष्ट्रपतीचा वडहुकूम काढण्याचा अधिकार 123मध्ये दिले आहे. तर पहा खाली काय कलम दिले? 124मध्ये काय? सर्वोच्च न्यायालय. काय आहे? सर्वोच्च न्यायालय. आणि कलम 153मध्ये राज्याचे राज्यपाल. तर आपलं उत्तर येणार 123. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये देण्यात आला आहे? तर पहा खालील काय सूची दिली आहे. तर शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये देण्यात आले आहे? तर पहा खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर कोणत्या सूचीमध्ये दिले आहे शिक्षण? समवर्ती सूचीमध्ये. कशामध्ये दिले आहे? समवर्ती सूचीमध्ये देण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा. एका गावाची लोकसंख्या 6,400 आहे. किती? 6,400 आहे. दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 25% कमी होते. किती? 25% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? तर पहा काय म्हणता, एका गावाची लोकसंख्या 6,064 आहे. दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 25% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती होईल? खूप सोपा प्रश्न आहे. तर पहा काय करायचं आहे, पहिले 6,400 मांडून घ्या. गुणीला किती टक्क्यानं कमी होते? 25%, म्हणजे 75 येणार. 100 किती? 2 वर्षानंतर, म्हणजे 2 वेळा 100. आता पहा हे 2 शून्य 2 शून्य कटले. आता पहा इथं 25चा भाग देऊन द्या. 25 त्रिक 75, 25 चौक 100. इथं 4चा भाग द्यायचा. 4 एक 4, उरले किती? 2. 4 सकम 24, म्हणजे हे झालं 16. आता पहा 16 गुणेला हे 75 आणि हे 3. याचं गुणाकार केल्यानंतर किती येते आपल्याला? 3600. किती? 3600. गुणाकार करून पहा. 16 गुणिला 75 गुणिला 3, तो उत्तर येणार 3600, म्हणजे 3600. किती? त्या गावाची लोकसंख्या किती होईल? 3600 होईल. किती? 3600. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करेल? तर पहा 2 माणसे 6 दिवसात, तर 4 माणसे किती दिवसात करेल? असं मांडून घ्या. 1 2 2 2 4 2 6, म्हणजे 3 दिवसात. 2 माणसे एक काम 6 दिवसात करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करेल? तर 3 दिवसात करेल. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर या क्रियाविशेषणाचा उपप्रकार ओळखा. तर पहा खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर या क्रियाविशेषणाचा उपप्रकार कोणता आहे? कोणता आहे? तर सातत्यदर्शक. कोणता आहे? सातत्यदर्शक क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, क्रियापदाला संस्कृतमध्ये ब्रॅकेट असे म्हणतात. तर पहा क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? तर पहा खालील का ऑप्शन दिले आहेत. आख्यान म्हणतात, आखात म्हणतात, आखात म्हणतात. काय म्हणतात क्रियापदाला संस्कृतमध्ये? तर आख्यात म्हणतात. काय म्हणतात? आख्यात म्हणतात. क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात? आख्यात असे म्हणतात.